आमचा सगळ्यांचा आवडता संकर्षण कराडे. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाला जेव्हा एखादी गोष्ट त्याने एकदाच मागितलेली असताना दोनदा मिळते तेव्हा त्याला आनंदही होतो आणि दडपणही येतं, अशी कुठली गोष्ट? याचं उत्तर पटकन द्या. जुळं. तर मी एकच मागितलं होतं, मला ते दोन मिळालं. दोन जुळे नाही, एक जुळं मिळालं. हे मी का सांगितलं? कारण मला ज्यांच्या नावाने पुरस्कार मिळालाय, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, त्यांना विचारलं होतं की तुम्ही कुठल्याही भाषणाची सुरुवात तुमच्याकडे लोकांनी बघावं अशी कशी करता? तर ते म्हणाले मी हा विनोद सांगतो आणि मग पुरस्काराच्या भाषणाला सुरुवात करतो. म्हणून मी हा विनोद सांगितला आणि माझ्या भाषणाला सुरुवात केली. लक्ष तुम्ही किती दिलं हे तुमचं तुम्हाला माहिती. आज मंचावरती ज्या ज्या सन्माननीय सभासदांमध्ये, पुरस्कारार्थींमध्ये आणि मान्यवरांमध्ये मला बसवलेलं आहे आणि पुरस्कार दिलेला आहे, याने माझी जबाबदारी, माझं काम खूप जास्त पटीने मला वाढवावं लागणार आहे. मी आहे खरं तर अभिनेता आणि मला पुरस्कार मिळाला एका लेखकाच्या नावाने, म्हणून अजून एक अभिनेत्याचा भाऊसाहेब भोईर पुरस्कार माझा बाकी आहे, जो पुढच्या काही वर्षांमध्ये मला नक्की मिळेल असं मला वाटतं. मी ह्या नाट्य परिषदेच्या शाखेला फार मनापासून शुभेच्छा देतो. 29व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. या शाखेने अनेक चांगले चांगले संमेलनं केलेली आहेत. इथून पुढेही अनेक कार्यक्रम होतील आणि त्या कार्यक्रमांना आम्ही आवर्जून येऊ. आमचे सगळे लाडके कलाकार, मी आता प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही, पण इथून सुरू करतो. अरविंदजी जगताप आहेत, शब्दांचे जादूगर आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. स्पृहाबरोबर एक कार्यक्रम करायची संधी मला मिळाली. भविष्यात कधीतरी आम्ही नाटकही करू. एक फार गुणी, संवेदनशील आणि स्वतःचा आब राखून काम करणारी रंगभूमीवरची एक अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे प्रवीण तरडे. त्यांची ऊर्जा, त्यांची क्रिएटिव्हिटी खूप घेण्यासारखं आहे. अशोक खांडे सर आहेत, म्हणजे एवढ्या वर्षांनंतरही सकाळच्या वासुदेवापासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत आपल्या मराठी लोककलांची परंपरा, ज्या माणसाला मुखोद्गत आहे असं मला वाटतं महाराष्ट्रातला सध्या एकमेव माणूस आहे अशोक खांडे. हे फार मोठं नाव आहे आणि सगळ्यांचीच नावं. आणि आपले लाडके अजितदादा पवार, मला ते सासरचा माणूस असं म्हणतात, कारण त्यांच्या पत्नी सुनेत्राताई आणि आम्ही मराठवाड्यातले आहोत, त्यामुळे ते मला तो खूप मान देऊन बोलतात आणि मला ते फार आवडतं. कुणाला आवडत नाही? मागे एका महिन्यापूर्वीच आम्ही एका कार्यक्रमाला एकत्र होतो आणि VIP रूममध्ये ते आणि मीच होतो. तर माझ्या चेहऱ्यावरती आपसूक थोडेसे, तर त्यांना वाटलं हा सासरचा बाबा काहीतरी निवेदन घेऊन आलाय वाटलं. तर मला म्हणले तुझं काय निवेदन आहे? तर आता नटाचं काय निवेदन असतं? मी म्हणलं सर माझ्या नाटकाला या. तर त्यांनी आधी घड्याळ पाहिलं. मला म्हणले आत्ताच आहे का? म्हटलं आत्ता नाही, पुण्यात जेव्हा प्रयोग मी नाटकाला या. ते म्हटले मी शनिवार रविवार पुण्यात असतो. मी म्हटलं मी तेव्हा प्रयोग लावतो, तुम्ही तेव्हा या. खूप चर्चा आणि गर्दी होते. म्हटलं मी कुणाला सांगणार नाही, तुम्ही जीन्सची पॅन्ट टी शर्ट आणि हुडी घालून या. तर ते बरं, त्याच्यावर त्यांचे प्रश्न एवढे छान होते. आता उपमुख्यमंत्री आपल्या नाटकाला येण्याविषयी बोलतायत म्हटल्यानंतर आपल्याला जरा छान वाटतं ना. मला म्हटले दोन वाक्यामध्ये तुझ्या नाटकाचं महत्त्व सांग. मी म्हटलं आता 2 वाक्यात काय सांगणार यांना? मी म्हटलं सर, एक तर माझं नाटक मी लिहिलेलं आहे, दुसरं ते एका अशा पुंडलिक नावाच्या कीर्तनकाराचं नाटक आहे जो आई आणि बायकोच्या कचाट्यात सापडलेला आहे. तर ते म्हटले ह्या वाक्याने मला काही फार इम्प्रेस नाही केलं. म्हटलं आता आपल्याकडे राहिलं एकच वाक्य, उपमुख्यमंत्री आपल्या नाटकाला येणार म्हणजे काहीतरी महत्त्वाचं बोलायला पाहिजे ना. मी म्हटलं सर माझं नाटक अशी गोष्ट दाखवतं ज्या संसारामध्ये 3ही पात्र फार महत्त्वाची असतात. ते म्हणाले आता मी नाटकाला येतो. आणि त्यांनी मला वचन दिलं की ते माझ्या नाटकाला येतील. कधी येणार आहे ती तारीख आमची अजून ठरलेली नाही, पण अजितदादा शब्दांचे पक्के आहेत, ते माझ्या नाटकाला नक्की येतील याची मला खात्री आहे. आजच्या पुरस्काराबद्दल मी फार मनापासून ऋणी आहे या शाखेचा. इथून पुढेही अनेक पुरस्कार मिळावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, पण ते मिळवण्यासाठी मी काम करणार नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहीन. ओघाने हे पुरस्कार माझ्या पदरात पडले तर ते मी माझं भाग्य समजेन. आणि तुम्हा सगळ्यांना फार मनापासून नमस्कार. रसिक प्रेक्षकांना तुमच्या प्रेमामुळे तुम्ही स्वीकारता आमच्या कलाकृती, त्यामुळे आम्हाला पुरस्कार मिळतो. मी मान्यवरांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मागे जी पुरस्कारार्थी मंडळी बसलेली आहेत त्यांचं अभिनंदन करतो. भविष्यात कधीतरी आपणही एकत्र काम करू, अशीच ऊर्जा मिळत राहू अशी देवाला प्रार्थना करतो. आणि थोडा वेळ असेल तर रात्री 9:30 वाजता माझ्याच नाटकाचा इथे प्रयोग आहे. ज्यांना पाहून जायचे त्यांनी पाहून जावं अशी मी विनंती करतो आणि खूप मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. वेळेचं महत्त्व ज्यांना साधलं